ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथामध्ये चतुर्थ कलेला आरंभ झालेला आहे। पान क्रमांक 32, मी पंचकोशातीत आहे। अथ चतुर्थ कला प्रारंभ। पंचकोशातीत मैं हूँ, अन्न प्राण मनोमय विज्ञान आनंदमय पंचकोश नात्मा। स्थूल देह अन्नमय कोश, लिंग देह प्राण, मन रू विज्ञान तीन कोश कहे महात्मा। कारण आनंदमय कोश ये, कारज जड़ विकारी विनाशी व्यभिचारी ही अनात्मा। अज चित अधिकारी नित्य व्यभिचारहीन, पीतांबर अनुभव करता मैं आत्मा। तर इथं काय सांगतात, पंचकोशातीत मैं हूँ, अन्न प्राण मनोमय। मी पंचकोशाहून वेगळा, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे 5 कोश आहेत आणि हे अनात्मा आहेत, म्हणजे आत्मा नाही तो अनात्मा। तर स्थूल देह अन्नमय कोश, लिंग देह प्राण। महात्मे लिंग देहास प्राण मन विज्ञान 3 कोशरूप समजतात, जे म्हणजे 3 कोशरूप हा लिंग देह आहे। प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश असा लिंग देह आहे। मन रू विज्ञान 3 कोश कहे महात्मा। कारण आनंदमय कोश ये, कारज जड म्हणजे पंचकोश आहेत, हे आनंदमय याला कारण आहे। विकारी विनाशी व्यभिचारी ही अनात्मा, हे विकारी आहेत, विनाशी आहेत, व्यभिचारी आहेत आणि अनात्मा म्हणजे हे मी नाही। अज चित अधिकारी नित्य व्यभिचारहीन। अज म्हणजे न जन्मलेला, चित म्हणजे ज्ञानस्वरूप, अधिकारी नित्य आणि व्यभिचारहीन, पीतांबर अनुभव करता मैं आत्मा। पीतांबर स्वामी सांगतात की मी आत्मा आहे। तर इथं 33 पान क्रमांक पहा, प्रश्न क्रमांक 32, पंचकोशातीत म्हणजे काय? पंचकोशातीत म्हणजे पंचकोशाहून मी, अतीत म्हणजे वेगळा आहे। हे जे 5 कोश आहेत ना, तर त्या 5 कोशाहून मी वेगळा आहे। प्रश्न क्रमांक 83, कोश म्हणजे काय? तर उत्तर सांगतात, कोश म्हणजे वेष्टन, अर्थात तलवारीची म्यान। तलवार म्यानेमध्ये ठेवतात ना, तर ते जे आवरण आहे त्याला कोश म्हटलेलं आहे। धन भांडार म्हणजे द्रव्याचा खजिना। आता द्रव्य उघड्यावर ठेवता येतं का? त्याला भांडारात ठेवावं लागतं। कोशकार किड्यांचे घरटे। या न्यायाने पंचकोश आत्म्यास झाकतात, म्हणून अन्नमयाधिकासही कोश म्हणतात। हे सगळे आत्म्याला झाकतात। जसं कणीस काय करत असतो, कणसाचे जे दाणे असतात ना ते झाकलेले असतात, मग ते जे काही लड्या असतात त्या मऊ मऊ आणि वरचे जे टर्कल असतात ती त्याचे कोश आहेत, झाकण आहे। पंचकोशाची नावे कोणती? प्रश्न क्रमांक 84, तर त्याच्यामध्ये पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश ही नावे आहेत। आता प्रश्न क्रमांक 85 पहा, अन्नमय कोश म्हणजे काय? तर उत्तर सांगतात, आई बापांनी खाल्लेले अन्न, त्यापासून झालेले रज वीर्य त्यायोगे मातेच्या उदरी उत्पन्न होतं। म्हणजे आईवडिलांनी खाल्लेले जे अन्न आहे त्या अन्नापासून वडिलाच्या शरीरामध्ये वीर्य तयार होतं आणि ते वीर्य आईच्या उदरामध्ये या शरीराची उत्पत्ती होत असते। जन्मानंतर क्षीरादी अन्नाने वृद्धी पावतो आणि जन्म झाल्यानंतर दूध वगैरे असे अन्न खाऊन हे शरीर वाढत असते आणि मरणानंतर अन्नमय पृथ्वीतच लीन होतो। मरणानंतर ह्या शरीराची जाळलं तर राख होतं, पुरलं तर किडे होते आणि विष्ठा होऊन परत माती होत असते आणि गिधाडांनी खाऊन विष्ठा होऊन परत माती होत असते।
तर असा ह्याचा काय आहे परिणाम आहे. तर असा जो स्थूल देह तो अन्नमय कोश आहे. हा स्थूल देह इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारा जो स्थूल देह आहे ना तो अन्नमय कोश आहे. 86 क्रमांकाचा प्रश्न पहा. अन्नमय कोश कसा आहे? तर सुख दुःखानुभव रूप भोगांचे स्थान आहे. इथं सुख आणि दुःखाचा अनुभव होतो म्हणून याला सुख दुःखानुभव रूप भोगांचं ठिकाण म्हटलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 87 पहा. मी अन्नमय कोशाहून निराळा आहे हे कसे जाणावे? कारण हे 5 कोश आहेत ना. तर अन्नमय कोश जन्मापूर्वी व मरणानंतर अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर याचा अभाव आहे. हा नसतो. हा जन्मापूर्वी नसतो आणि मृत्यूनंतरही नसतो. म्हणजे याचा अभाव असतो. म्हणून याची उत्पत्ती व नाश होत असल्यामुळे हा घटन्यायाने कार्य आहे. याला उत्पत्ती नाश असल्यामुळं हा घटन्यायाने काय आहे? कार्य आहे. घट हे मातीचं कार्य आहे, तसं शरीर हे पंचभूताचं कार्य आहे. मी सदा भावरूप आहे आणि मी मात्र सदा भावरूप आहे. अहम अस्मी सदा भामी कदाचित नाहम प्रिया. म्हणजे मी मला नेहमीच प्रिय आहे आणि मी नेहमी आहे. म्हणून व उत्पत्ती नाश रहित असल्यामुळे मी याहून विलक्षण आहे. मी उत्पत्ती नाश रहित आहे. कारण भगवद्गीता सांगते अजो नित्य शाश्वतो अयम पुराण. हा आत्ता इथं कानाद्वारे शब्दाला जाणणारा न जन्मलेला परमात्मा आहे. आणि तुकोबराय सांगतात जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागले की तुम्हाला जन्म नाही आणि उत्पत्ती नाही म्हणून नाश नाही. कारण ज्याला उत्पत्ती आहे उपजेते नाश नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून उत्पत्ती नाश रहित असल्यामुळे मी याहून विलक्षण आहे. सबब हा अन्नमय कोश मी नाही व तो माझा नाही. हा अन्नमय कोश मी नाही आणि माझा नाही. हा स्थूल देहरूप आहे. हा स्थूल देहरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून निराळा आहे. याप्रमाणे मी अन्नमय कोशाहून अलिप्त आहे. म्हणजे या प्रगट आहे पण याच्या धर्माहून मी वेगळा आहे. आता पान क्रमांक 34 वर पहा. प्रश्न क्रमांक 88. प्राणमय कोश म्हणजे काय? तर पंचकर्मेंद्रियासहित पंचप्राण तो प्राणमय कोश होय. हे 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय वाणी बुध आणि उपस्थ हे 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान याला मिळून पंच प्राणमय कोश म्हणतात. आता प्रश्न क्रमांक 89 पहा. पंचकर्मेंद्रिय व पंचप्राण म्हणजे कोणते? आता पंचकर्मेंद्रिय व पंचप्राण याबद्दल पूर्वी सूक्ष्म देह प्रक्रियेच्या विवरणात लक्षणे सांगितलेली आहे. याच्या पूर्वी आपण हे घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 90. पंचप्राणाचे स्थान व क्रिया कोणत्या आहेत? ह्याचं उत्तर सांगतात प्राणवायू हृदयस्थानी राहतो. प्रत्येक दिवशी 21,600 श्वासोच्छवास रूप क्रियेस चालू ठेवतो. हा हृदयाच्या ठिकाणी राहतो आणि दिवसातून 21,600 श्वासोच्छ्वास येतात आणि जातात. आणि त्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला आपण न येता जाता जाणतो. म्हणजे आपण जशाला तसेच आहोत, न बदलणारे कॉन्स्टंट कुटस्थ आहोत. आता दुसरा अपान वायू आहे. हा गुदस्थानी राहतो आणि मलमूत्र त्याग करण्याची क्रिया करतो. हा गुदस्थानी राहून मल आणि मूत्र विसर्जनाची क्रिया करतो. तिसरा आहे समान नावाचा वायू. हा नाभी स्थानामध्ये राहतो म्हणजे बेंबीच्या ठिकाणी. आणि ज्याप्रमाणे विहिरीमधील पाणी माळी बागेला देतो. आता विहिरीतलं पाणी माळी काय करतो? बागेला देतो. म्हणजे तिथून पाईपलाईन टाकतो आणि मग काय करतो? त्याप्रमाणे जेवलेल्या अन्नाच्या रसाला नाडीद्वारा सर्व शरीरात पोहोचवण्याची क्रिया करतो. हा जेवलेले जे अन्न आहे ना त्याला नाडीद्वारे सगळ्या शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम करत असतो. आता चौथा आहे उदान वायू. हा कंठस्थानात राहतो. हे कंठस्थान इथं राहतो आणि खाल्लेल्या प्यालेल्या अन्न पाण्याचे विभाग करतो. म्हणजे याचं काम आहे विभागणी करणं अन्न आणि पाण्याची.
तसेच स्वप्न उचकी वगैरे क्रिया करतो, म्हणजे स्वप्न पडतात किंवा उचकी लागती, तर हे काम हा वायू करत असतो. उदाहरण व्यान वायू. आता 5वा क्रमांक. हा सर्वांग हे त्याचे स्थान आहे, तिथे तो राहतो, सगळ्या अंगात राहतो. आणि सर्वांगाच्या संधीमध्ये, म्हणजे हे सांधे आहेत ना, त्याच्यात चलन वलनादी क्रिया करतो. याप्रमाणे पंच प्राणांची मुख्य स्थाने व क्रिया आहेत. याप्रमाणे या 5 प्राणांची मुख्य स्थान आणि त्यांच्या क्रिया आहेत. आता प्रश्न क्रमांक 91 पहा. प्राणादी वायू शरीरात काय करतात? तर प्राणादी वायू सर्व शरीरात भरून शरीरास बल देतात, म्हणजे शक्ती देतात. आणि इंद्रियाच्या आपापल्या क्रियेस प्रवृत्तीरूप साधन होतात. आपापले जे इंद्रिय आहेत ना, त्यांच्या क्रियेमध्ये प्रवृत्त होत असतात. प्रश्न क्रमांक 92. मी प्राणमय कोशाहून वेगळा आहे, हे कसे जाणावे? आता प्राणमय कोशाहून मी वेगळा आहे, हे कसं जाणायचं? तर मनुष्य निद्रेत असताना प्राण जागृत असतो. आता माणूस झोपलेला आहे, पण त्याचे प्राण चालू आहेत. तरी कोणी स्नेही आला असता त्याचा सन्मान करत नाही. आता कोणी प्रेमळ व्यक्ती आला त्याचा, किंवा जुना मित्र आला, तर तो त्याचा सन्मान करत नाही, त्याचा आदर सत्कार करत नाही. चोर चोरी करून घरातील मूल्यवान दागदागिने जरी घेऊन गेला तरी त्याला प्रतिबंध करत नाही. आता चोर आलाही, त्यानं तिजोरी उघडली, माल घेतला आणि तो चालला, तरी तो त्याला प्रतिबंध करत नाही, अडवत नाही. म्हणून हा प्राणवायू घटवत जड आहे. हे घटासारखाच कसा आहे? जड आहे. व मी चैतन्यरूप याहून विलक्षण आहे, आणि मी चैतन्यरूप असून याच्याहून विलक्षण आहे. सबब हा प्राणवायू मी नाही व तो माझा नाही, हा सूक्ष्म देहरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून निराळा आहे. याप्रमाणे प्राणमय कोशाहून मी अलिप्त आहे, म्हणजे मी प्राणमय कोशाहून सुद्धा कसा आहे? अलिप्त आहे. आता प्रश्न क्रमांक 93 पहा, पान क्रमांक 35 वर. मनोमय कोश म्हणजे काय? तर इथं प्रल्हाद बुवा सुबंध सांगतात की पंच ज्ञानेंद्रियासहित मन तो मनोमय कोश आहे. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळा, जीभ आणि त्वचा, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि एक मन, असा 6चा मिळून मनोमय कोश आहे. आता प्रश्न क्रमांक 94 पहा. पंच ज्ञानेंद्रिय व मन यांचे स्वरूप काय आहे? तर हे पूर्वी सूक्ष्म देहाच्या प्रक्रियेच्या विवरणात सांगितलेले आहे. म्हणजे डोळ्याद्वारे रूप कळत असतं, कानाद्वारे शब्द कळतो, नाकाद्वारे गंध कळतो, त्वचेद्वारे स्पर्श कळतो आणि जिभेद्वारे रस कळतो. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि एक मन म्हणजे संकल्प विकल्प करणं, हे मनाचं काम आहे. तर प्रश्न क्रमांक 95. मन कसे आहे? तर इथं उत्तर सांगितलेलं आहे. देहाविषयी अहंता व ग्रहाधिकाविषयी ममता, म्हणजे हा 3.5 हाताचा देह मी आहे आणि हे घर माझं आहे, अशी अहंता आणि ममता. ह्या स्वरूपाच्या अभिमानास, या अभिमानालाच काय म्हणायचं? उत्पन्न करून इंद्रियाद्वारा बाहेर गमन करणारे कारण रूप आहे. हे मन हे कारण आहे, कारण हे अभिमान उत्पन्न करतं आणि इंद्रियाद्वारे बाहेर ये जा करत असतं. आता प्रश्न क्रमांक 96 पहा. मी मनोमय कोशाहून भिन्न आहे, हे कसे जाणावे? तर काम क्रोधाधिक वृत्तीयुक्त होत असल्यामुळे मन नियमरहित स्वभावाचे आहे, म्हणून विकारी आहे. याच्यामध्ये काम, क्रोध, शोक, मोह अशा वृत्त्या उठत असतात या मनामध्ये, म्हणून हे चंचल आहे, विकारी आहे. एक वृत्ती उठली की घटकात दुसरी, घटकात तिसरी असते. मी सर्व वृत्तींचा साक्षी निर्विकार आहे. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, करू जाता संग तव तव होयती बाध. म्हणजे अनेक वृत्त्या आहेत आणि त्यांचा साक्षी आपण निर्विकार आहोत. म्हणून हा मनोमय कोश मी नाही व तो माझा नाही. हा मनोमय कोश मी नाही व माझा नाही, हा सूक्ष्म देहरूप आहे. मी याला जाणणारा द्रष्टा आत्मा याहून निराळा आहे. याप्रमाणे मनोमय कोशाहून मी निराळा आहे असे समजावे. म्हणजे मी सूक्ष्म देहाहून सुद्धा वेगळा, मनोमय कोशाहून वेगळा आहे.
आता प्रश्न क्रमांक 97, विज्ञानमय कोश म्हणजे काय? तर पंच ज्ञानेंद्रियासहित बुद्धी तो विज्ञानमय कोश आहे. आता प्रश्न क्रमांक 98, ज्ञानेंद्रिय व बुद्धी कोण? तर यापूर्वी लिंगदेहाच्या प्रक्रियामध्ये सांगितलेलीच आहे. बुद्धी म्हणजे बुद्धीचं काम निश्चय करणं आहे. म्हणजे कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ हे ज्ञानेंद्रिय आहेत 5. प्रश्न क्रमांक 99, बुद्धीचा स्वभाव काय आहे? तर चिदाभासयुक्त बुद्धी सुषुप्तीत विलीन होणारी आहे. आता चिदाभास म्हणजे काय? वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ना, त्याला चिदाभास म्हणतात. आणि अशा चिदाभासयुक्त जी बुद्धी आहे ती झोपेमध्ये विलीन होणारी आहे. म्हणजे झोपेत अज्ञानात विलीन होत असते. आणि जागृतीमध्ये नखाग्र भागापासून शिकेपर्यंत शरीरात व्यापून कर्तारूप आहे. म्हणजे जागृतीमध्ये ही पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे आणि कर्तारूप आहे. तर आता प्रश्न क्रमांक 100, मी विज्ञानमय कोशाहून निराळा आहे असे कसे जाणावे? तर याचं उत्तर सांगतात, बुद्धी ही घटवत विलयादी अवस्थायुक्त होत असल्यामुळे बुद्धी विनाशी आहे. घटक्याला घटाचा आकार धरते, नंतर घराचा आकार धरते, नंतर शरीराचा आकार धरते. म्हणजे ही धरता धरता काय होत असते? बदलत राहते. अशी ही विनाशी आहे. मी विलयादी अवस्था रहित असून याहून विलक्षण असा अविनाशी आहे. म्हणजे या बुद्धीला जाणणारा मी अविनाशी आहे. म्हणून विज्ञानमय कोश मी नाही व तो माझा नाही. म्हणून हा विज्ञानमय कोश मी नाही आणि माझा नाही. हा सूक्ष्मदेह रूप आहे. याला जाणणारा आत्मा मी याहून वेगळा आहे. याप्रमाणे विज्ञानमय कोशाहून मी भिन्न आहे असा निश्चय करावा. आता विज्ञानमय म्हणजे काय? ज्याप्रमाणे दीप प्रकाश व आकाश अभिन्न प्रतीत होत असले तरी ते भिन्नच असतात. आता दीप, आता हे प्रकाश आहे ना ह्या पोकळीमध्ये, तर हा प्रकाश आणि ही पोकळी एकच आहे असं आपल्याला भासतं. पण ह्याच्यातली पोकळी वेगळी आहे आणि प्रकाश वेगळा आहे. तसं कारण सुषुप्तीमध्ये अंतःकरण लीन झाले असताही झोपेमध्ये हे अंतःकरण अज्ञानामध्ये लीन होत असते. अज्ञानामध्ये लीन झाले असताही अज्ञानाचा साक्षीद्वारा प्रत्यय येतो. म्हणजे साक्षी, याला आपण जाणणारे, प्रकाशन करणारे आहोत असा आपल्याला अनुभव येतो. साक्षी हा अज्ञानाचे प्रकाशन करत असतो. साक्षी काय करतो? अज्ञानाला प्रकाशन करत असतो. ज्याप्रमाणे तप्त लोहामध्ये अग्नी व लोह अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्न असतात. आता ते लोखंडामध्ये अग्नी शिरत असतो, तर ते लोखंड आणि अग्नी एकच आहे असं दिसतात, पण तसं नसतं. लोखंड वेगळं आहे आणि त्याच्यातला अग्नी वेगळा आहे. त्याप्रमाणे अंतःकरण व आत्मा हे अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्नच असतात. तसं अंतःकरण आणि मी, कारण आत्मस्वरूप म्हणजे आपली प्रगटता अंतःकरणात आहे, पण अंतःकरण आणि मी दोन्ही एकच वाटतात पण एक नसतात. कारण अंतःकरणाशिवाय कळत नाही पण अंतःकरणाला कळत नाही. जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही. आरशात दिसत नाही म्हणजे आरशात दिसतं, आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही. तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही. तथापि ते भिन्नच असतात. कारण सुषुप्तीत अंतःकरणात लय झाला असता आत्मा अज्ञानाचा साक्षी असल्याचा प्रत्यय येतो. म्हणजे आत्मा झोपेमध्ये त्या अज्ञानाला सुद्धा प्रकाशन करणारा आहे असा अनुभव आहे. तर ज्यास प्रिय म्हणजे विज्ञानमय कोशाहून मी भिन्न आहे असा निश्चय करावा. आता प्रश्न क्रमांक 101, आनंदमय कोश म्हणजे काय? तर आनंदमय कोश म्हणजे पुण्यकर्म फलाच्या अनुभव काळी कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्भूत झाली असता आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो. आता पुण्यकर्म फलाचा उदय झाला आणि त्या अनुभवाच्या वेळेस यत्किंचित बुद्धी काय होत असती? अंतर्मुख होत असते. बुद्धीची वृत्ती अंतर्मुख होते आणि आत्मा आनंदरूप आहे
आणि त्या आनंदरूप आत्म्याच्या प्रतिबिंबाचा अनुभव घेते, म्हणजे आत्मानुभव प्रतीतीला येतो, आनंदाचं भान होतं, ज्याच्यामध्ये ज्यास प्रिय मोद प्रमोद म्हणतात तीच वृत्ती पुण्यकर्म फलभोगानंतर निद्रा रूपाने विलीन होते. तीच वृत्ती काय होत असते, परत पुण्यकर्म फलभोग झाल्यानंतर झोपेच्या रूपाने विलीन होते. त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात. त्याच वृत्तीला काय म्हणतात, आनंदमय कोश म्हणत असतात. आता प्रश्न क्रमांक 102, आनंदमय कोशाचे स्वरूप कसे आहे, तरी ते सांगतात इष्ट वस्तू दर्शनाच्या योगाने उत्पन्न होणारी प्रिय वृत्ती याचे शरीर आहे. आता इष्ट म्हणजे इच्छित वस्तूचं दर्शन झालं आणि त्याच्या योगानं जे उत्पन्न झालेली वृत्ती आहे त्याला शरीर म्हणायचं. दुसरं, इष्ट वस्तू लाभाच्या योगाने उत्पन्न होणारी मोद वृत्ती याचा एक दक्षिण पक्ष आहे. म्हणजे इष्ट वस्तूचा आपल्याला लाभ झाला तर त्याच्या योगाने जी उत्पन्न होती ती वृत्ती म्हणजे मोद वृत्ती आहे. हा त्याचा एक दक्षिण म्हणजे पक्ष आहे. इष्ट वस्तू भोगापासून उत्पन्न होणारी प्रमोद वृत्ती याचा द्वितीय म्हणजे वाम पक्ष आहे. म्हणजे आवडत्या वस्तूपासून जी होणारी प्रमोद वृत्ती आहे ना, तर ही त्याचा काय आहे, डावा भाग आहे. दुसरा भाग, आता बुद्धी किंवा अज्ञानवृत्ती असलेले आत्म्याच्या स्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब हे याचे स्वरूप आहे. आता बुद्धी किंवा अज्ञानवृत्ती असलेले आत्म्याच्या स्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब म्हणजे आत्मस्वरूप आनंदरूप आहे आणि त्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे आभास. तर हेच याचं काय आहे, स्वरूप आहे. बिंबभूत आत्म्याचा स्वरूपभूत आनंद याचा पुच्छ म्हणजे आधार आहे. असा पक्षीरूप म्हणजे ब्रह्मरूप आनंद हा आधार होण्याने तैत्तरीय श्रुतीमध्ये पुच्छ शब्द वापरलेला आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये असा शब्द वापरला. भोक्ता तो आनंदमय कोश आहे. असा जो भोक्ता आहे तो आनंदमय कोश आहे. आता प्रश्न क्रमांक 103, मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय करावा, तर असे अन्य चारी कोशासंबंधी पक्षाचे रूपक पंडितजींनी तैत्तरीय श्रुतीतल्या भाषा टीकेत सविस्तर लिहिले आहे, तेथे पाहावं. तर याचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. आता मी आनंदमय कोशाहून भिन्न कसा असा निश्चय करावा, तर उत्तर सांगतात, वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय कोश क्षणिक व कदाचित होणार आहे. आता हे जसं वावटळीमध्ये ढग निर्माण होते, ते घटकात उंट दिसतो, घटकात हत्ती दिसतो, म्हणजे ते चित्र बदलत राहतं. मग तिथं हत्ती एक उंट आहे, हत्ती नाही ना उंट नाही, ते क्षणिक आहे. तर मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे आणि मी कसा आहे, सर्वदा आहे, सदा आहे, सर्वदा आहे आणि नित्य आहे. सबब हा आनंदमय कोश मी नाही व तो माझा नाही. हा कारण देहरूप आहे. हा काय आहे, कारण देहरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून भिन्न आहे. मी याला जाणणारा याच्याहून कसा आहे, वेगळा आहे. याप्रमाणे मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा निश्चय करावा. आता प्रश्न क्रमांक 104, विद्यमान अन्नमय कोश वगैरे जर आत्मा नाही तर मग आत्मा कोण? आता तुम्ही म्हणतात की अन्नमय कोश नाही, प्राणमय कोश नाही, मनोमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, आनंदमय कोश नाही, मग आत्मा आहे तरी कोण? तर बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला, या बुद्धीमध्ये जो आभास पडलेला आहे ना, प्रतिबिंब चैतन्य ब्रह्माचं, तो जो प्रियादी शब्दाने वर्णन केला असा जो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण जो आनंद, तो नित्य होण्याने आत्मा होय. आता जो प्रियादी शब्दाने वर्णन केलेला आहे, आत्मा प्रियरूप आहे या शब्दाने ज्याचं वर्णन केलेलं आहे, तो आनंदमय कोश आणि त्याचे बिंबरूप कारण आहे. त्याचं कारणच काय आहे, म्हणजे त्या आनंदाचं कारण जो आनंद आहे तो नित्य आहे आणि त्या नित्याच्या होण्यानंच आत्मा आहे. कारण जो आनंद तो नित्य होण्याने आत्मा होय.
तो आनंद कसा आहे, नित्यरूप नित्य स्वरूप आहे आणि तोच आत्मा आहे. तर इथे 105 क्रमांकाचा प्रश्न आहे आणि पंचकोशच अनुभवास येतात. याहून कोणी भिन्न आत्मा अनुभवास येत नाही, म्हणून आत्मा याहून भिन्न आहे असा निश्चय कसा होईल. कारण आम्हाला जे काही अनुभवाला यायला लागले ते हे कोशच यायला लागले, 5 कोश. आत्म्याचा अनुभवच येत नाही. जरी पंचकोशच अनुभवास येतात, याहून भिन्न आत्मा अनुभवास येत नाही, हे खरे, हे खरं आहे बाबा. पण तथापि ज्या अनुभवाने हे पंचकोश जाणले जातात त्या अनुभवास कोण निवारण करेल. कारण हे ज्याच्यामुळं अनुभवाला यायला लागलं तर त्याला कोणीतरी आहे ना, कोणीही निवारण करू शकणार नाही. म्हणून पंचकोशाचा अनुभव घेणारा जो आत्मा चैतन्य तो कोशाहून भिन्न आहे. म्हणजे त्या पंचभूतात कोशाचा अनुभव घेणारा त्या पंचकोशाहून कसा आहे, भिन्न आहे. तो आत्मा आहे, चैतन्य आहे, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आता प्रश्न क्रमांक 106, आत्मा कसा आहे. तर इथं उत्तर देतात, आत्मा सच्चित आणि आनंद स्वरूप आहे, म्हणजे कोशातीत आहे. असं इथं आपल्याला पंडित प्रल्हाद बुवा सुबंध मी पंचकोशाहून वेगळा आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि इथं भगवान शंकराचार्य सुद्धा काय सांगतात, ना मैं प्राण हूँ नाही हूँ पंचवायु, ना मुझ में घृणा ना कोई लगाव, ना लोभ मोह ईर्ष्या न अभिमान भाव, धन धर्म काम मोक्ष सब अप्रभाव, मैं धन राग गुण दोष विषया पर्यंता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. याने मी या संपूर्ण विश्वाची चेतना अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्म आहे आणि या पंचवायूहून आणि 5 कोशाहून वेगळा आहे. असं पंचकोशातीत आपलं प्रत्येकाचं स्वरूप आहे. तर इथं इति श्री विचार चंद्रोदय दर्शने पंचकोशातीत वर्णन नामिका चतुर्थ कला समाप्त. ही तर चतुर्थ कलेला ही समाप्त होत आहे. राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता